ॲक्च्युअली या IPLमध्ये युवा खेळाडू खूपच चांगला परफॉर्मन्स करत आहेत. जसं की अ, जो पंजाबचा आर्या म्हणून एक मुलगा आहे, तो एक आहे. वैभव सूर्यवंशी आहे. आता आयुषने पण कालच्या मॅचमध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली. म्हणजे एक उभरता हुआ सितारा म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो असं मला वाटतं. नाही, 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 नाही. माझा शिष्य नव्हता तो. उगाच माझा शिष्य म्हणणार नाही. कारण तो दुसऱ्या सरांकडे शिकलेला होता. त्याच्यामुळे मी असं बोलू शकत नाही. हां, पण माझ्याकडे तो लास्ट 2 वर्ष मी ज्यावेळेस मुंबईला कोच होतो अंडर 19 टीमला, तर माझ्याकडे तो 2 वर्ष होता. काही छोट्याशा चेंजेस मी केल्या. मी असं म्हणू शकत नाही मी जास्त पण त्याच्याकडे आधीपासून गुणवत्ता होती. त्याच्या कोचने त्याला चांगला ट्रेन केलेला आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल खूप हाय आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी कालची फलंदाजी केली, खूपच सुंदर फलंदाजी आणि मी सगळ्यात ह्याचं श्रेय मी मुंबई क्रिकेट असोसिएशन मॅनेजमेंट आहे, त्यांना आणि मुंबईचे जे सिलेक्टर आहेत, सीनियर सिलेक्टर त्यांना देईन. कारण त्यांनी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये त्याला मौका दिला आणि रणजी ट्रॉफीमध्ये त्याला दिल्यानंतर त्यांनी खूपच सुंदर फलंदाजी केली. 2 100 केले त्यांनी आणि त्याच्यामुळे असं मला वाटतं की तो येणाऱ्या काही वर्षात तो भारताचं नेतृत्व करू शकतो. पण त्याच्यासाठी त्यांनी फोकस राहणं जरुरीचं आहे. त्यांनी जमिनीवर राहणं जरुरीचं आहे आणि जास्तीत जास्त त्यांनी क्रिकेटला वेळ देणं जरुरीचं आहे. टेक्निक वाईज तो खूप सुंदर टेक्निक आहे त्याच्याकडे. त्यांनी तिन्ही फॉर्मॅटमध्ये परफॉर्मन्स केलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं एक भारताचं फ्युचर म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो तुम्हाला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वैभव सूर्यवंशी त्याची जी फलंदाजी केली अतिशय सुंदर. आर्य म्हणून तो आहे. परत दिल्लीचा शर्मा म्हणून एक आहे, त्यांनी चांगली फलंदाजी केली. तिवारी म्हणून सनरायझचं आहे. म्हणजे बरेच यंग क्रिकेटर्स जे आलेले आहेत, चांगला परफॉर्मन्स करत आहेत. परंतु तुम्ही IPLच्या ह्याच्यावर तुम्ही असं ठरवू शकत नाही की तो पुढे जाऊन भारतासाठी खेळू शकतो. कारण त्यांनी परत 50 ओव्हरचा पण गेम खेळायला पाहिजे किंवा टेस्ट मॅच पण खेळायला पाहिजे. ज्यावेळेस ते तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं करतील, त्यावेळेस त्यामध्ये आपण एक फ्युचर बोलू. मी IPLच्या धर्तीवर मी हे बोलू शकत नाही, तो फ्युचरचा टेस्ट क्रिकेटर आहे किंवा फ्युचरचा 50 ओव्हरचा क्रिकेटर आहे. हां, पण तो T20 क्रिकेटमध्ये येऊ शकतो. पण ॲट प्रेझेंट मी तसं बोलू शकत नाही की तो फ्युचरमध्ये भारताचा खेळाडू होऊ शकतो म्हणून. T20 क्रिकेटमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. कोण जिंकेल, काय जिंकेल. कारण प्रत्येकाचा दिवस ज्या दिवशी जो चांगला खेळेल, त्या दिवशी चांगला परफॉर्मन्स होईल, ते जिंकतात. त्याच्यामुळे T20 क्रिकेटमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही की आज कुठली टीम जिंकेल, उद्या कुठली टीम जिंकेल म्हणून. त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही की कुठली टीम फायनल जिंकेल. ते मुंबई इंडियन्स ज्याप्रमाणे आता खेळत आहेत, तर मुंबई इंडियन्स चान्सेस तर आहेत. कारण आता ते प्रत्येक मॅच जिंकत आहेत आणि परफॉर्मन्स आणि त्यात चांगली गोष्ट म्हणजे रोहितचा परफॉर्मन्स चांगला होत आहे. लास्ट 4 मॅचमध्ये तो चांगला परफॉर्मन्स करतोय. तो एक प्लस पॉईंट झाला. ते मुंबई इंडियन्सचे चान्सेस आहेत, पण मी गेस करू शकत नाही की मुंबई इंडियन्सच जिंकेल. पण रनिंग रेसमध्ये आहेत असं मी बोलू शकतो.